स्वप्नात वारंवार नाग, साप, सर्प दिसतात. पायात गुंडळतात, छातीवर येऊन बसतात, अंगाला स्पर्श करतात आणि रात्रीचा भास होतो की माझ्या बिछाण्यात काहीतरी आहे. प्रत्येक गावाला भैरव क्षेत्रपाल आहे. प्रत्येक गावाला अष्टभैरवाची एक भैरव जो आहे तो त्या गावाच्या मूळ वेशीला किंवा गावाच्या आतमध्ये संरक्षणासाठी दिलेला आहे. तुम्हाला माहित आहे का, जुन्या काळी रथावर बसून जर भगवंताचे दर्शन घेतले तर ते अपराध मानला जायचा. मग अशा वेळेस जर तुम्ही दैनिक जीवनामध्ये गाडीवर बसलात, तोंडात मावा किंवा कुठल्याही प्रकारचा पान असेल किंवा आपण व्यसनात्मक गोष्ट आपल्या तोंडात आहे आणि तिथं जाता जाता जर आपण थुकलो तर त्याचा पातक लागतो. वाहनावरून दर्शन घेतले तरी पातक लागतो. कुणाचे? गावातल्या भैरवनाथाचे. यात्रेच्या दिवशी भैरवाला नैवेद्य पोहोचला नाही तर अशा गोष्टी घडतात. आणि त्याचसोबत कालभैरवाचा काही नवस जर राहिला असेल तेव्हा देखील अशा गोष्टी घडतात. कळत न कळत आपण एखाद्या देवाच्या कळसाकडे बघून थुकतो किंवा आणखी निर्माल्याच्या गोष्टी जर आपल्याकडून घडल्या तर क्षमा याचना भगवंताला करायची आहे. क्षमा याचना दंडवत प्रणाम करून कालभैरवनाथाला तेलाची सेवा करायची. असं केल्या मात्राने तुमच्या मनातले स्वप्न किंवा जे दोष होत असतील ते होणार नाही. ओम काली, जय भवानी.